नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पहा लाईव्ह. लाल बहादूर शास्त्रींनी एका रेल्वे अपघातानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घटना भारतात घडलेली आहे. म्हणजे एक काळ असा होता की या देशाचे राज्यकर्ते अत्यंत संवेदनशील होते, पण आज ही संवेदनशीलता या ठिकाणी नष्ट होत चाललेली आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी TETच्या आणि नीटच्या परीक्षेनंतर आत्महत्या केलेली असताना सुद्धा धर्मेंद्र प्रधान सारखा मंत्री या ठिकाणी स्वतःची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही. आपण पाहत आहोत की या ठिकाणी 89 पेक्षा जास्त परीक्षेचे पेपर फुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे फक्त उघड झालेले बाबी आहेत, पण आमचा असा आरोप आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये या ठिकाणी घोटाळा झालेला आहे आणि पूर्ण या पेपर फुटीच्या मागे कार्यरत आहे. हे सर्व यांचा षडयंत्राचा आणि यांच्या कार्यपद्धतीचा हा भाग आहे. यातून या नरेंद्र प्रधानांनी हजारो कोटी रुपयाचा भाजपला निधी दिला आहे का काय, असा प्रश्न या ठिकाणच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणूनच अशा प्रकारची असंवेदनशीलता या ठिकाणी सरकार दाखवत आहे. म्हणजे इतक्या मोठा गुन्हा असताना, शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली असताना सुद्धा तुम्ही राजीनामा मागत नाही, त्यांची जबाबदारी निश्चित करत नाही. निश्चितपणानं ही अत्यंत दुर्दैवी आहे. या विरोधात सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. गंगाखेडच्या जागरूक नागरिक आघाडीच्या वतीनं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याबरोबरच त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनं उपाययोजना करावी, अशी या ठिकाणी आम्ही राष्ट्रपतीला मागणी केली आहे. धन्यवाद. जागरूक नागरिक संघटनेच्या वतीने आज गंगाखेडमध्ये या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या अमर उपोषणाच्या संदर्भात जे या ठिकाणी 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं. आज या देशाची परिस्थिती पाहिलं तर आज 89 वेळेस या ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण झाले आहेत आणि त्याच कारणाने आज कमीत कमी शेकडो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि आत्महत्या रोखाव्यात आणि पेपर फुटी जे आहेत या सर्व परीक्षा ज्या आहेत तसा पारदर्शक व्हाव्यात आणि देशातील तरुणांना या ठिकाणी न्याय भेटावा म्हणून या ठिकाणी यांच्या नावानं कमीत जवळजवळ 350 पेटंट आहेत. असे देशातले एक मोठे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारनं त्याचे आज 20वा दिवस असताना देखील सरकारने आज त्यांची या ठिकाणी दखल घेतली नाही. त्यामुळं या ठिकाणी सरकारनं त्यांची दखल घ्यावी आणि या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी लवकर त्यांचा राजीनामा घ्यावा आणि संबंध जे काय शेकडो विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि भविष्यात या सर्व गोष्टीला आळा बसून या ठिकाणी सर्व कारभार जो असेल परीक्षेचा तो पारदर्शक या ठिकाणी करण्यात येईल आणि अशा चांगल्या माणसाला या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून पाठिंबा देऊन या ठिकाणी या हुकुमशाही सरकारच्या विरोधात सर्व जनतेने या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देऊ आणि सरकारला या ठिकाणी आवाहन करू की या ठिकाणी जर त्यांनी लवकरात लवकर या गोष्टी दखल घेतली नाही आणि जर काही कमी जास्त या ठिकाणी झालं तर संबंध महाराष्ट्रात या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी जागरूक या नागरिक संघटना